दोन्ही हात जोडच प्रार्थना योगेन चित्तस्य पदेन वाचा मनं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलि प्राञ्जलिनाथोऽस्मि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तुमच्या दोन्ही हात असे ठेवा. वर आपल्याला उजव्या हाताला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि तुमचे दोन्ही हात खांद्यांवरती ठेवा आणि कोपर एकमेकांना जुळवून हात गोल फिरवत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 उलटे गोल फिरवत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता असे हात तुमचे असे मागे घेऊन थांबा. तुमचे हात आहेत तर तुम्हाला खाली मागे पाठीवर अजून मागे मागेकडनं खाली 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 किती ओढता येतात असं तुमचं कोपर दोन्ही हाताचं एकमेकांच्या जवळ वर किती उचलता येतं असं लक्ष असं आतमध्ये किती ओढलं जात आहे कोपर असं लक्ष तुमच्या डोक्याने तुमचे हात मागे तुम्हाला ढकलता येत आहेत असं. आणि आता हे सगळं करत असताना काय झालं आपलं पोट आणि कंबर थोडी पुढे ढकलली ते पोट आणि कंबर मागे थोडंसं ओढलं जाते 1 2 3 4 5 डोक्याने मागे ढकला 6 7 8 9 10. आणि आता फक्त तुमचे हात दोन्ही हात एकमेकात गुंफत वर ताणून धरा पालथे करा. जितके हात वरती खेचता येते तुम्हाला तितके खेचून धरायचे आहे. पोटाला पाठीला छातीला सगळीकडे छान ताण पडू देत. दोन्ही पायाच्या टाचा जितक्या वर उचलता येते त्या छान टाचावरती उचलून धरा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात तिथं टाचा खाली ठेवा आणि जितकं तुम्हाला उजवीकडे वाकता येतं तितकं उजवीकडे वाका. तुमची कंबर थोडीशी डावीकडे तुम्ही इथे येता 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तशीच दुसरीकडे डावीकडे वाका कंबर तुमची उजवीकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 पुढे झुकू नका 3 पुढे न झुकता करायचं आपल्याला 4 5 6 पुढे अजिबात झुकू नका 7 8 9 10 11 12. टाचा जमिनीवरती 13. पायाकडे थोडंसं अंतर वाढवा 14 15 16. आणि तुमचे हात गुंफलेले आहेत ते तसेच राहतो. आणि आता गुंफलेल्या स्थितीमध्येच आरामात फक्त पुढे वाका. तुमचे दोन्ही हात गुंफलेल्या स्थितीतच खाली जमिनीकडे किती ओढता येत आहेत असं बघायचं आपल्याला. ओढा छान खाली हात द्या आणि आता फक्त तुमच्या दोन्ही हात एकमेकांमधून सोडून द्या. हात खाली जमिनीकडे किती रिलॅक्स सोडता येतात असं लक्ष द्या. मांडीला सगळा ताण पडतोय का असं लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि आता वर या हात वरती करून मागे जितकं वागता येईल तुम्हाला तितकं वागत 1 2 3 4 5 6 7 8 9
10. परत एकदा आरामात पुढे 1 2 3 4 5. परत एकदा वर या, वर येऊन मागं 1 2 3 4 5. हा म्हणजे दोन्ही हात कमरेवरती आणि कंबर आपल्याला उजवीकडनं पहिल्यांदा गोल 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दुसरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मी 30 आकडे मोजतोय, तुम्हाला तुमच्या तुमच्या वेगाने उड्या मारत राहायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि आता तुमच्या दोन्ही हाताची बोटाशी मागे एकमेकांना धुपा. तुम्हाला खांदे तुमचे मागे जितके ओढता येतात तितके छान खांदे मागे ओढून जरा छातीला ताण पडतो का असं लक्ष द्या आणि पुढं वाकायचं आणि पुढे वाकत जाऊन आपल्याला हात असे मागणं वर किती उचलून धरता येतात असं बघायचं. मॅक्सिमम हात मागणं उचलून धरा, जितके वर उचलता येतात तितके उचलायचे. म्हणजे पायाचे गुडघे छान सरळ ठेवा. 1 2 3 4 उचला हात वरती अजून 5 6 7 8 ताकद लावा हातातनं 9 10 आणि आता वर या. थोडीशी कंबर पुढे ढकलत मागे वाकता येईल असं. 1 2 3 मान मागे सोडून द्या. 4 5 6 7 8 9 10. पुढे वाका आणि पुढे वाकत जाऊ. मॅक्सिमम हात मागणं वर उचलले जाऊ दे. तुमचे खांद्यातनं ताकद लावा, हातातनं ताकद लावा. तुमच्या पाठीचा ताण वाढतोय का लक्ष द्या, मांडीचा ताण वाढतोय का लक्ष द्या. आणि आता फक्त दोन्ही हात एकमेकांना सोडून पोटरी आपल्याला मागणं पकडायची. मागणं पोटरी पकडा. तुमचे कोपर साईडला वाकवत तुमचं पोट मांडीकडे किती ओढलं जातं ह्याच्याकडे लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि वर या. हात वरती करा आणि मागे जितकं तुम्हाला वाकता येईल छान मागं वाकता येईल. 1 2 3 4 5 कंबर पुढे ढकलत राहा. 6 7 8 9 10. आता म्हणजे दोन्ही हात कमरेवरती आणि आपल्याला बरोबर आपला पाय तसं बाजूला वर किती उचलताय असं बघा. 1 2 3 इकडे तिकडे वळू नका. 4 तुम्हाला हात तिथनं पाय वळून जाईल. 5 6 एकमेकांना लाथ मारू नका. 7 8 9 10 आणि आता इथे दोन्ही खांद्याच्या रेषेत बाजूला आणि हाताला तुमचा पाय लागतोय ना असं आपल्याला बघायचं. 1 2 3 फेकू नका पाय. 4 उचला व्यवस्थित. 5 फेकून मारा. 6 7 शिंदे काय 8 10 दोन्ही तुम्ही राहा. नाही जायला हो जायला बघा एकदा असं दोन वेळा करू नका. नाही दोनदा नाही. आता दोन वेळा नाशिक गेली बरोबर बरोबर. आणि आता तुमच्या दोन्ही पायाच्या अंगठ्या फक्त आत वळवा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत बाजूला करा आणि तुम्हाला जितकं तुमच्या उजवीकडे वळता येतं तितकं छान उजवीकडे वळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तशीच दुसरी बाजू करायची. 1
2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 ओम मित्राय नमः हरि ओम मित्राय नमः ओम 3 4 5 6 7 8 9 10 11 ओम हरे नमः ओम हरे नमः 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः ओम 3 4 5 6 7 8 9 10 11 ओम भानवे नमः ओम भानवे नमः ओम 3 4 5 6 7 8 9 10 11 ओम राय नमः ओम खराय नमः ओम 3 4 5 6 7 8 9 10 11 ओम पुष्णे नमः ओम पुष्णे नमः 2 3 4 5 6 7 8 9 10 11 सगळ्यांनी असं चौकड्यावरती खाली तुम्हाला तुमचे दोन्ही गुडघे ते असे खाली किती ढकलता येतात बघा. दोन्ही पावलं तुम्हाला जुळवता येतात का बघा. दोन्ही पायाचे गुडघे तुम्हाला जुळवता येतात का बघा. दोन्ही पायातलं अंतर कमी 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 किती करता येत असं बघा. तुम्ही आपोआप ताठ उभे राहायला लागता. प्रयत्न करा. ताठ किती उभे राहा. तुमच्या दोन्ही पायाच्या हात आहेत हे तुम्हाला जितके वर उचलून धरता येऊ शकतात तितके दोन्ही पायाचे दोन्ही हात वर छान उचलून धरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि आता असेच्या असे उठून उभं राहता येते. आता परत असेच्या असं आपल्याला खाली जाऊन बसता येते. 1 2 3 4 5 परत उठून उभं राहता येते का बघा.
1 2 3 4 5 परत एकदा खाली जात आहे बघा 1 2 3 4 5 आणि आता तुमच्या दोन्ही गुडघ्यांवरती पहिल्यांदा तुम्हाला हळूहळू पावलातलं अंतर आहे ते तसंच ठेवून तुम्हाला गुडघ्यातलं अंतर फक्त किती वाढवता येऊ शकतं असं बघायचं. तुम्हाला टाचा जुळवता येतात का बघा आणि तुम्ही गुडघ्यातले मागे 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 किती ओढता येतात असं बघायचं. आपल्याला दोन्ही गुडघे ते 180 डिग्रीज मध्ये बाहेर नेता येतात का बघायचं. कंबर पुढे किती ढकलली जाते याच्याकडे लक्ष द्या. गुडघे अजून मागे 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 खेचायचा प्रयत्न करत राहा. मान वर थोडं पाहता अंतर अजून वाढवता येते का असं लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि परत पायाचं अंतर कमी करा आणि उठून उभे राहा. असं मध्येच आसन जोडून ते बघा ते कव्हर करण्यासाठी ते हो ते मला आलं लक्षात. सांगण्यासाठी. मी सांगितलं असे आणि भुरभर पाऊस मागा टाकला आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि आता परत एकदा आपल्याला चवड्यावरती खाली जायचं. पायाचं पण झालं. हाताचा घेतोय थांबा या हातावरती या चल आणि आता खरोखर हाताचं घेतोय. तुमचे दोन्ही हात आहेत दोन्ही गुडघ्यातलं अंतर आता वाढवत थोडं पायातलं अंतर वाढवलं तरी चालेल जे काय कम्फर्टेबल असेल ते. तुम्हाला तुमचे दोन्ही हात असे पुढं जमिनीवरती ठेवता येतात आणि जितके हात लांब नेता येतील वजन सगळं पायावर आहे पण तुम्हाला हात लांब नेता येतात. तुमची कंबर मागे ओढा तुमचे गुडघे मागे जितके ओढून ठेवता येते तितके ओढून ठेवा. फक्त हात आपल्याला लांब पसरता येतात. तुमचं डोकं तुम्हाला खाली जमिनीकडे किती ओढता येतं असं लक्षात ठेवा. प्रयत्न आपल्याला असा ठेवायचा की आपली टाच पण आपल्याला जमिनीवरती टेकवता येऊ शकते का. 1 2 थोडा मागे 3 4 5 मागे जितका ओढ जाईल तितका ओढत राहा. 6 7 8 आणि आता मान वर करा आणि तुमचे दोन्ही हात आहेत हे हळू खाली जमिनीवरती कोपर टेकून तुम्हाला कोपर इतकं मागे ओढायचं की तुमच्या पायाच्या खाली कोपर येईल आणि मग हातावरती सगळं वजन घेऊन तुम्हाला असं बॅलन्स करता येते. इथे तुमचा दंड जो आहे तो तुमच्या पायाखाली येतो का असं बघायचं. डोकं खाली पहिलं ती जमिनीवरती टेकवता येते का असं बघा. 1 2 3 काही नाही जमलं तरी चालेल कोपर जमिनीवरती टेकवता येते का बघा. 4 5 मान वरती 6 मान वरती 7 8 9 10 आणि हळूहळू खाली या. सागर दादा आणि विनोद दादा या दोघांना अतिशय सुंदर रीतीने आसन तुम्ही आसन नीट केलं नाही. वर उचललं कुठे पाय. बर एकदा फक्त सागरकडे बघ. सागर दादा हा मांडी घालून बघितलं तरी चालेल. सागर एकच सेकंद तोंड इकडे कर आणि स्टेप बाय स्टेप जा. तुझे कोपर पहिल्यांदा खाली जमिनीकडे ओढ. हां सो त्याचा हा जो भाग आहे तुम्हाला लक्षात आलं तर तो ऑलमोस्ट इथे हाडाखाली त्याचा तो आलेला आहे. आणि सेकंडली तो अजूनही काय करतोय बघा सगळं वजन त्याचं मागे आहे ना की हातावरती अजून गेले. म्हणजे मग काय करता येतं की पावलं आता त्यांनी टाचा पुढे ढकलायला सुरुवात केली वजन हाताकडे न्यायला सुरुवात केली की त्याच्या पायात आता काही वजन नाही आहे सगळं हातावरती आलं की मग ते त्याला उचलणं काय होणार आहे सोपं होणार आहे. पाय खूप वर नाही उचलले गेले तरी चालतील बट हातावरती आपल्याला सगळं वजन येतं का. सो सागर दादा तुझ्याकरता नेक्स्ट आहे तुझं कोपर जे वाकलेलं आहे ते तुला पूर्ण असं सरळ करता येतं का बघायचं.
हळूहळू हा, पडू नको. कर 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 कर. येस, नाईस, छान. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि या. चला आपण प्रयत्न मग इथं बसत राहू. चला प्रयत्न एक 1 लास्ट टाईम. सो पहिल्यांदा तुमच्या दोन्ही गुडघ्यात खूप सारा हां आता तुमच्याकडे बघतोय बरं का मी फक्त. चला चला. सो परत गुडघ्यात खूप अंतर घ्या, चवड्यांवरती या. तुमचे दोन्ही हात आधी लांब किती पसरता येतात बघ. तुम्ही जितकं कमरेतनं वाकाल तितके ते हात आपल्याला पायाच्या खाली ओढणं आपल्याला खूप छान सोपं होतं. चल. सो मान वरती करा आणि कोपर मागे आधी किती ओढलं जातं असं बघा. तुम्हाला कोपर जमिनीवरती टेकूनच मागे घेता येत आहे का असं लक्ष द्या. तुमच्या शिनला म्हणजे गुडघ्याच्या खालच्या हाडावरती तो भाग आपल्या दंडावरती टेकवता येतोय का बघा. आणि आता हळूहळू हातावरती सगळं वजन शिफ्ट करत तुम्हाला वर येता येत आहे का बघा. मान तुमची वर उचलता येते का बघा. आणि ज्यांना ही स्थिती जमलेली आहे त्यांनी प्रयत्न करायचा की हळूहळू कोपर आपल्याला सरळ करता येतं का. 1 2 3 4 जमले 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 5 6 7 8 9 10 आणि खाली या. छान खाली बसा. आणि खरंच केलं व्यवस्थित. चा डोळे मिटा, शांत बसा. शक्यतोवर कुठल्याही प्रकारे हालचाल करू नका. तुमच्या दोन्ही हाताची घडी मागे पाठीवरती करा. तुमची मान खाली करा. हानवटी तुमची छातीवर दाबा आणि आपल्याला मान पहिल्यांदा फक्त उजवीकडनं गोल फिरवायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. दुसरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तुमच्या हाताची घडी सोड. तुमच्या उजव्या हाताने तुमची उजवी नागपुडी आपल्याला पहिल्यांदा बंद करायची आणि डाव्या नागपुडीने आपल्याला जितक्या जोरात बसरी काढा आणि जितक्या जोरात श्वास सोडता येईल तितका सोडत. श्वास फक्त ताकद लावून सोडण्याकडे लक्ष द्या. ताकद लावून आपल्याला जोरात श्वास बाहेर सोडायचा. असं म्हणजे आत सोडला जाईल. हेच दुसऱ्या बाजूने करायचं. सो उजव्या हाताच्या शेवटच्या 2 बोटांनी डावी नागपुडी बंद करा. परत एका बाजूला ताकद लावून फक्त श्वास बाहेर सोडतो. डोळ्यांची क्रिया आपोआप होईल. ताकद लावा आणि श्वास बाहेर सोडत राहा जोरात.
आपल्याला सदन प्राणायाम करायचा म्हणजे दात एकमेकांवर दाबून ठेवा तोंडाने श्वास घ्या दोन बंद श्वास रोखा आणि हळूहळू हळूहळू नाकाने तो बाहेर सोडा एक घ्या दोन रोखा तीन सोडा एक दोन एक दोन एक दोन तीन आणि आता आपल्याला तर अटक करायचं चष्मा फक्त काढून ठेवा तुमच्या दोन्ही हात असे एकमेकात गुंफून समोर ताणून धरा आणि दोन्ही अंगठ्यांच्या मध्ये जितके आपल्याला डोळे ताणून बघतायत तितके डोळे छान ताणून बघा अजिबात डोळे मिचकवायचे नाही छान वर ताणून धरा आता 5 वेळेस हात फक्त वर न्यायचे 1 2 3 4 5 तुमची मान न हलवता कुठपर्यंत डोळे ताणून बघतायत तर तिथपर्यंत डोळे ताणून अंगठ्याकडे बघत राहा हात खाली जमिनीवर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पण मान न हलवता पर्यंत डोळे ताणून बघतायत तर तिथपर्यंत अजिबात डोळे मिचकू नका अजिबात हातावरनं नजर काढू नका परत एकदा हात मध्ये आणायचे 1 2 3 4 5 डोळे बंद दोन्ही हात खिशाने एकमेकांना छान घासा आता तिथे दोन्ही गुडघ्यांवरती तुमची मान खाली करा खांदवरती आपल्या छातीवरती दाबा आणि आपल्याला फुंकार करून आधी भस्त्रिका करायची आपल्याला 3 वेळेला फक्त भ्रमरी करायची आहे छान कान घट्ट बंद करा तुमचे असं कानामध्ये थोडं व्हॅक्यूम सारखं झालं पाहिजे परंतु तुमचे कान घट्ट बंद करा
दोन बंद श्वास घ्या. हळूहळू नाकाने सोडून द्या. एक घ्या. दोन रोखा. तीन सोड. एक दोन तीन. एक दोन तीन. अर्धा मिनटं असेच 2 मिनिटं शांत बसा. शक्यतोवर हालचाल करू नका. डोळे उघडा. तुमची दोन्ही पावलं समोर ताणून जा. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर ठेव. थोडे तिरके बसा सगळ्या. तुमची दोन्ही पावलं आपल्याला उजवीकडनं पहिल्यांदी गोल फिरवायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दुसरी बाजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. चल तुमचे दोन्ही हात असे समोर. पुढे वाका. पुढे वाकून आरामात जिथे कुठे तुम्हाला पाय पकडता येतो तिथे पाय पकडा. मान तुमची जितकी वर उचलता येईल तितकी वर उचला. पाठीचा कणा जितका तुम्हाला सरळ करता येतो तितका पाठीचा कणा सरळ करायचा प्रयत्न करा. आणि आता तुमच्या डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा. आणि उजवा हात आहे तो तुम्हाला उलटा मागं किती ओढता येतो असं बघायचं. तुमची उजवी बाजू तिकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशी दुसरी बाजू. डावीकडे जितकं वळता येईल तितकं वळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि आता भरभर करायचं. 1 2 झाल्या. जरा सुरू झाल्या. 3 पोटाला पीळ पडू दे. हाताचा व्यायाम नाहीये. 4 पोटाचा आहे. 5 6 7 8 9 10 11. आणि आता सगळ्यांनी उजवीकडची स्थिती टिकवा. सो डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडला अशी स्थिती. तुमचा डावा हात आहे त्यांनी अंगठा जो पकडलाय त्याच्यावरची घोटा असा बाहेर पोटरीच्या इथे. तुमचा उजवा हात आपण मागं जो आहे उचललेला तो पहिल्यांदा जमिनीवरती मागं ठेवा. हाताची बोटं आपल्याला जमिनीवर ठेवायची. आणि आता दोन्ही हातांवरती ताकद लावत तुम्हाला वळता किती येत आहे असं बघा. विशेषतः डाव्या हाताने ताकद लावत खांदा असा पुढे किती ओढता येतं असं बघा. पोटाच्या पिळाकडे लक्ष द्या. छातीला जो काही ताण पडतोय त्याच्याकडे लक्ष द्या. 1 अजून ओढत राहा अंग. 2 पाठीचा कणा सरळ ठेवता येते का बघा. 3 कमरेतनं अंग वर उचलून धरता येते का बघा. 4 5 आणि आता तो तुमचा उजवा हात परत एकदा वरती उचलून अजून मागे किती ओढला जात असेल. 1 अंगठा खांद्यापेक्षा वर आपण उचलला जातो का बघायचं. 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरी उजव्या हाताने आधी डाव्या पायाचा अंगठा पकडा. तुमचा डावा हात कमरेच्या शेजारी खाली जमिनीवरती ठेवा. तुमच्या उजव्या हाताने घोटा पकडा. म्हणजे आपल्याला ताकद छान लावता येते. आणि आता व्यवस्थित तुमच्या दोन्ही हातांवर ताकद लावत पोटाच्या पिळाकडे लक्ष द्या. पीळ वाढवत राहा. जितकं पोटाला पिळता येतं तितकं पिळायचं. तुमचा उजवा खांदा पुढे ओढायचा. डावा खांदा मागे किती ओढता येतं याच्याकडे लक्ष द्या. छातीला ताण पडू देत. इथपर्यंत आपल्याला वळता येत आहे का असं बघायचं. चल 1
2 3 4 5 आणि आता तो तुमचा डावा हात फक्त वर उचला आणि अजून मागं किती ओढला जातो याच्याकडे लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पाठीवर झोपा. वेळ आहे. खूप वेळ वाचतो. असू दे का आजचा पाच कुठे बांगलादेश. तुमचे दोन्ही हात आहेत, दोन्ही पाय पहिल्यांदा सरळ आणि तुमचे दोन्ही हात आहेत हे असे मागं जमिनीवरती मागायचे. हाताचा नाही असं डोक्याचा वरती उलटा वळतो. हाताची बोटं डोक्याच्या विरुद्ध दिशेने. कोपर तुमचं आतमध्ये किती ओढता येत असं बघा. खांदे एकमेकांच्या जवळ किती ओढता येत आहेत बघा. तुमचे दोन्ही पाय तुम्हाला सरळ खाली दाबता येतात का असं बघा. आणि आता हळूहळू हळूहळू पाय आपल्याला हात आहेत हे हाताचा तळवा वर उचलायचा नाही कुठल्याही परिस्थितीत. आणि ते हाताचे तळवे तुम्हाला पुढे लांब 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 किती ढकलता येतात असं बघा. इकडे उचलायचं. एक हा हाताचा तळवा वर न उचलता आपल्याला करता येते का बघा. 2 3 कोपर आत ओढत राहा. 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. आणि आता सगळ्यांनी तुमच्या कंपल्सरी उजव्या कुशीवरती वाढवा. तुमची उजवी कुस ही तुमची इकडं ग्राउंडकडे वळालात की तुमच्या उजव्या कुशीवरती येता. या उजव्या कुशीवरती या. तुमचा उजवं कोपर मागं ओढून उजवा हात कानाच्या खाली आणि उजवं कोपर मागं किती ओढता येतं. डावा हात छातीच्या शेजारी तुम्हाला जमते. आता सगळं वजन आहे ते डाव्या हातावरती घ्यायचं आणि तुमचा उजवा पाय तुम्हाला डावा पाय तुम्हाला वर किती उचलता येतात असं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि पाय खाली. एक पाय वर कोपर असं द्यायचं. 2 खाली 3 4 5 6 7 8 9 आणि आता 9वी स्थिती टेकवा. तुमच्या हाताने तुमची पोटरी पकडा. कंपल्सरी पोटरी. अंगठा येतो, घोटा येतो, काय येतो काही फरक पडत नाही. पोटरीचं पकडायची. पोटरी पकडली की तुम्हाला पाय थोडासा मागं ओढता येते का आणि कंबर थोडीशी पुढे ढकलता येते का असं. पाय मागं आणि कंबर पुढे. आणि आता तो पाय आहे हा तुम्हाला कानाला गुडघा लावायचा आहे. असा किती तुम्हाला जवळ ओढता येऊ शकतो असं बघा. 1 कानाला गुडघा. 2 कंबर पुढे ढकलत राहा. 3 पाय मागे ओढत राहा. 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. आता पोटावर झोपा. दोन्ही हात छातीच्या शेजारी आणि भुजंगासनामध्ये वर या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि आता भरभर एक एक पाय गुडघ्यात वाकवायचा आणि गुडघा डोक्याकडे ओढता येतोय का बघायचं. 1 2 3 4 5 6 7 8 मान मागं करा. 9 10 आणि थांबा. खाली या. आता तुमचे दोन्ही हात बरगड्या संपून जिथे पोट सुरू होतं तिथे ठेवा आणि परत एकदा असंच भुजंगासनामध्ये आपल्याला वर यायचं. पूर्ण छान वर या. खांदे मागे ओढले जात आहेत का असं बघा. छातीला ताण पडतोय का असं लक्ष द्या. आणि आता तुमचे पावलं पालथी ठेवूनच तुमचे गुडघे असे काही मिलीमीटर फक्त जमिनीपासून वर उचलला येत आहेत का
आणि एकदा ते वर उचललेत की परत कंबर तुमची सगळी वरनं खाली सोडून द्या. पायाच्या ताकदीवर करायचं आहे, पोटाच्या नाही. एक, पोटाला ताण पडू देत. 2, हाताने जमीन दाबून अजून खांदे मागे ओढता येत आहेत का बघा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि खाली या. आणि आता तुमच्या डाव्या कुशीवरती वळा. डाव्या कुशीवरती वळलात की तिकडे भिंतीकडे तोंड कराल. चल. आणि आता तुमचा उजवा पाय तुम्हाला जितका वर उचलता येतो तितका उजवा पाय छान वर उचलून धरा. सगळं वजन आहे हे उजव्या हातावर, उजव्या हातावरती घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि पाय खाली. आता 1 पाय वर उचलायचा आपल्याला, 2 खाली, 3 वर, 4 खाली, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि आता 13वी स्थितीत टिकवा. हाताने पोटरी पकडा. तुमचा पाय मागं ओढायचा, कंबर पुढे ढकलायची. पाय मागं ओढायचा, कंबर पुढे ढकलायची. आणि आता तो पाय तुम्हाला कानाकडे खेचताय असं लक्ष द्या. 1, 2, 3, 4, 5 कंबर पुढे ढकलत राहा. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि पाठीवर झोपा. तुमचे दोन्ही पाय गुडघ्यात वाकून जवळ घ्या. दोन्ही गुडघे छातीच्या जवळ जितके ओढता येतात ते गुडघे छान छातीजवळ ओढा. दोन्ही हाताने पायावरती मिठी मारा. तुमची मान वर उचला आणि हानवटी दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये फक्त लावता येते का. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 दोन्ही पाय सर. आणि आता 2 राऊंड आपल्याला भरभर हे सगळं चारिक्रिया भरभर करायचं. सो मी फक्त सांगतोय आत्ता, फक्त लक्ष द्या, तुम्ही करू नका. 1ला पवन मुक्तासन म्हणजे दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे, जवळ घ्यायचे. 2 उजव्या कुशीवर म्हणजे कंपल्सरी ग्राउंडकडे आपल्याला वळायचं आहे, कॉन्स्टंटली ग्राउंडकडे. 3 पोटावरती झोपून भुजंगासन करायचं तसंच. आणि मग परत तसंच एकदा वळाला की तुम्ही तुमच्या डाव्या कुशीवरती या की जे भिंतीकडे आहे. आणि आपला उजवा पाय आपल्याला वर उचलायचा. मग उलट्या डिरेक्शनमध्ये मग परत पोटावरती जायचं भुजंगासनामध्ये 3 आकडा. मग 2 उजव्या कुशीवर म्हणजे तिकडे ग्राउंडकडे आणि आपला डावा पाय वर उचलायचा. आणि मग 1 पाठीवर झोपायचं आणि पवन मुक्तासन. अशी 1 राऊंड, अशा आपल्याला 2 राऊंड करायचे. चला. सो 1 उजवा पाय दोन्ही पाय गुडघ्यात वाकून जवळ घ्या. मान वर उचला, हातवटी दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये. 1, 2, 3, 4, 5. 2 उजव्या कुशीवरती वळा, डावा पाय वर उचला. 1, 2, 3, 4, 5. 3 पोटावर झोपा, भुजंगासनामध्ये छान वर या. 1, 2, 3, 4, 5. 4 डाव्या कुशीवरती उजवा पाय वर आणि आता टिकवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत 3 भुजंगासन. 1, 2, 3, 4, 5. 2 उजव्या कुशीवरती डावा पाय वर. 1, 2, 3, 4, 5. 1 पाठीवर पवन मुक्तासन. 1, 2, 3, 4, 5. आता 2 उजव्या कुशीवरती डावा पाय वर. 1, 2, 3, 4, 5. 3 भुजंगासन. 1, 2, 3, 4, 5. 4 डाव्या कुशीवर उजवा पाय वर. 1, 2, 3, 4, 5. परत 3 पोटावर. 1, 2, 3, 4, 5. 2 उजव्या कुशीवरती डावा पाय वर. चुकले. 1, 2, 3, 4, 5. आणि आता 1 पाठीवर आणि पवन मुक्तासन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि शवासन.
पूर्णतः तुमचं शरीर रिलॅक्स करा. कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती ताण दाब काही देऊ नका. आपण वेगवेगळ्या प्रकारे खूप काही हालचाली केलेल्या आहेत. त्या फक्त लक्ष द्या की काय काय कसं कसं केलं. कुठे ताण पडला, कुठे खूप ताकद लावावी लागली, कुठे वजन पडलं, फक्त लक्ष द्या. आणि आता सगळ्यांना एका उशीवरती वळा. उठून बसा. तुम्ही जे काही म्हणणार आहात ते एकाच श्वासात म्हणायचं. अजिबात श्वास संपला पुढचं काही म्हणायचं नाही. छान लांब एका श्वासात करायचं. पाठ बसून राहा.
दोन्ही हात जोडायचं, प्रार्थना म्हणायची. असतो मा सत्वमय तमसो मा